जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। दशक 15वा आत्मदशक आणि त्यातील समास 5वा चंचल लक्षण निरूपण श्रीराम। मागील आपण समासामध्ये काही भाग पाहिला। निश्चय आणि शाश्वत असं काही जर असेल तर ते म्हणजे फक्त परब्रह्म एकच आहे आणि त्यामधूनच चंचल असलेली मूळ माया या त्रिगुणांसह आणि पंचमहाभूतांसह उत्पन्न होते। आता चंचल कोण आहे ते या समासामध्ये आपल्याला पाहायचं आहे। चंचल कोण आहे? ती मूळ माया। नुसती मूळ माया एकटी येत नाही तर ते त्रिगुण आणि ते पंचमहाभूत। ती आपणच द्विधा होऊन म्हणजे सगळीकडे ती तयार होत असते, रूपांतरित होत असते। म्हणजे कोण? प्रकृती आणि पुरुष। मूळ आत्मा बघायला गेलं तर एकच आहे, पण तरी सुद्धा त्या चंचलाच्या संयोगाने त्याच्यामधून वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेली सृष्टी उभी राहते। सर्वसामान्य माणसं त्या गोष्टींमध्ये गुंतून जातात, रंगून जातात। ते मूळ आत्मा परब्रह्म जो आहे त्याला विसरून जातात। एकदा का त्या मायाजाळामध्ये अडकला की काहीच कळत नाही। तरी सुद्धा काही जीव भाग्याने प्रयत्न करत असतात आणि त्या अंतरात्म्याला समजून जाणून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात आणि ते अंतर्निष्ठ आहेत। चंचल काय, निश्चल काय हे सगळं जाणतात, पण त्यांची राहणी अतिशय साधी, सोपी आणि सरळ असते। म्हणजे जसं काही गुंडाळलेला हिरा असा एखाद्या चिंधीमध्ये आपण त्या हिरा आहे, हिऱ्याची किंमत आपण करू शकत नाही, परंतु तो एखाद्या साध्या फडक्यामध्ये त्याला गुंडाळलेला आहे। अशी राहणीमान ज्याची आहे त्यालाच चंचल आणि निश्चयाची ओळख होते। म्हणून अशा महात्म्याचा आपण शोध घेतला पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे, त्याची संगत घेतली पाहिजे आणि शाश्वत निश्चय परब्रह्म आणि चंचल माया हे समजून घेतलं पाहिजे। एकदा तो अनुभव मिळाला की मनुष्य जन्माचे सार्थक सहज होते। नंतर काय करायला पाहिजे हे उरतच नाही मुळात। जे काही उर्वरित आयुष्य आहे ना, देह प्रारब्ध बघून आहे ते संपून टाकायचं, तेवढंच उरतं, बाकी काही नाही। म्हणून समर्थांनी ते करण्याकरिता ही चंचलाची लक्षणं काय आहेत ते या समासामध्ये दिलेली आहेत। श्रीराम समर्थ। दोघा ऐसी तीन चालती, अगुणी अष्टदा प्रकृती, अधोर्ध सांडून वर्तती, इंद्रफणी ऐसी। दोघा ऐसी तीन चालती। आता काय आहे दोघा? दोघं म्हणजे कोण? प्रकृती आणि पुरुष। प्रकृती म्हणजे शक्ती आणि पुरुष म्हणजे जाणीव। या दोन गोष्टी आपल्याला फार महत्वाच्या आहेत आणि त्या कळल्या पाहिजेत। काय आपण जे काही करतोय, ज्या परिस्थितीमध्ये आहे, जी वस्तुस्थिती आहे त्याची जाणीव होणं म्हणजे पुरुष, जाणीव असणं, त्या जाणीवेमध्ये राहणं म्हणजे पुरुष, आणि ते कार्य करण्याकरता जे सामर्थ्य पुरवतं ते प्रकृती, ती शक्ती। या दोघांकडून दोघा ऐसी तीन चालती, सत्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत आणि या दोघांकडून ह्या तिघांच्या माध्यमातून कार्य करून घेतलं जातं। सत्व, रज आणि तम। आता अगुणी अष्टदा प्रकृती म्हणजे हे तीन गुण झाले, सत्व, रज आणि तम। आणि जी पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ह्या पंचमहाभूतांच्या आणि त्रिगुणांच्या एकत्रितपणाने ही अष्टदा प्रकृती बनते। अगुणी अष्टदा प्रकृती, अधोर्ध सांडून वर्तती, इंद्रफणी ऐसी। मग हे जे आहेत ना, तीन गुण आणि पंचमहाभूत, ही अष्टदा प्रकृती,
हे सगळेजण निर्गुणातच आहेत, पण ते सूक्ष्म रूपात अधोर्ध सांडून वर्तते. अधोर्ध म्हणजे ऊर्ध्व म्हणजे ऊर्ध्व भागामध्ये बघायला गेलं, वरच्या भागामध्ये परब्रह्म आहे, आणि अधो भागामध्ये जडत्व आहे आणि अचेतन असं विश्व आहे. हे दोन भाग आहेत, ऊर्ध्व आणि अधो. वरच्या भागामध्ये परब्रह्म आहे, अधो भागामध्ये जडत्व अचेतनाचं विश्व आहे, सृष्टी आहे. हे दोन्ही बघायला गेलं तर परस्परांच्या विरोधात आहे, विरुद्ध आहे. म्हणजे सृष्टी आणि आकाश, आकाशाच्या पलीकडं तो परब्रह्म. म्हणजेच या दोघांचं भाग जर बघायला गेलं तर साप आणि मुंगूस, मैत्री आहे पण शत्रू आहेत ना. दोघं एकाच ठिकाणी राहतात पण शत्रू आहेत. एक त्या टोकाला, एक ह्या टोकाला. एकाच ठिकाणी म्हणजे एका प्रवर्तनामध्ये राहतात, परंतु एक या टोकाला, एक या टोकाला. दिशा. तरी सुद्धा अष्टधा प्रकृतीचा, ब्रह्मांडाच्या घडामोडींचा हा सगळा खेळ जर बघितला तर या दोघांच्या मध्ये, कोणाच्या? त्या परब्रह्माच्या आणि या सृष्टीच्या, या विश्वाच्या ऊर्ध्व भाग आणि अधो भागाच्या मधला भाग. त्यात पण तोंडे भक्षितो पणजा, मूल बापास मारी ओझा, चुकारा गेला राजा चौघा जणांचा. काय? पण तोंडे भक्षितो पणजा, मूल बापास मारी ओझा, चुकारा गेला राजा चौघा जणांचा. म्हणजे या सगळ्यांचा राजा कोण आहे? परब्रह्म आहे. त्या परब्रह्माच्या नंतर तो मूळ पुरुष, म्हणजे जो अंतरात्मा आपण सांगतोय, तो अंतरात्मा मूळ पुरुष आहे. तो कोणाप्रमाणे? पंजोबाप्रमाणे. म्हणजे आपण सृष्टीमध्ये जर बघायला गेलं तर आपले पंजोबा म्हणजे अंतरात्मा, त्याने पुण्यकर्म आपल्यासाठी करून ठेवलेलं. तर शुद्ध त्यात परब्रह्म हा सर्वांचा तो राजा आहे. राजानंतर त्या मूळ पुरुष जो अंतरात्मा आहे, जो पंजोबा आहे, त्याच्यानंतर शुद्ध ज्याला आपण म्हणतोय त्या त्रिगुणांपैकी तो शुद्ध म्हणजे सत्वगुण, म्हणजेच विष्णू, हा त्याचा मुलगा. म्हणजे अंतरात्माचा मुलगा कोण? शुद्ध सत्वगुण, तो आजोबा. आणि तो आजोबाचा मुलगा रजोगुण, हा परब्रह्म, हा ब्रह्म, हा त्याचा बाप झाला. आणि तमोगुण हा रुद्र, तमोगुण हा रुद्र आहे, तो नातू. आणि सर्व जीवसृष्टी ही पंतु आहे, जडत्व. जे सृष्टी तलावर जे दिसतं, विश्वामध्ये जे दिसतं, जडत्व जे आहे. आणि या जडत्वामुळेच आत्मा हा अगम्य आहे. म्हणजे अर्थात पंतु त्या पंजोबाला, पंजोबा म्हणजे कोण? मूळ अंतरात्मा. जो परब्रह्मानंतरचा जो मूळ अंतरात्मा आहे तो पंजोबा. त्या पंजोबाला हा पंतु संपूर्ण काय करतो? संपून टाकतोय, नाश करतोय, खाऊन टाकतोय. नातू अज्ञानी आहे आणि त्या अज्ञानपणामुळे बाप दादा जे पण काही त्याची पिढी आहे नष्ट होऊन टाकते, त्यांचा लौप होतो, नाश होतो. म्हणजे ही जी काही अराजकता आहे, त्यामुळं मूळ जो राजा आहे, जो परब्रह्म आहे, तो काय हे आपल्याला कळतच नाही, कल्पनाच नाही करता येत त्याला. म्हणजे म्हणून समर्थ म्हणतात पण तोंडे भक्षितो पंजा. पंतोंडे म्हणजे पंतू, पंजाचं भक्षण करून टाकतोय, संपून टाकतोय. मूल बापास मारी ओझा म्हणजे अज्ञान आहे, सगळ्यांना संपून टाकतोय. चुकारा गेला राजा चौघा जणांचा. काय? भेटतच नाही, सापडतच नाही तो. या चौघांचा राजा कोण आहे? जो मूळ परमात्मा परब्रह्म. शोधच लागत नाही ना. कोणामुळं? या पंतूमुळं.
बरोबर ना? आपण बोलतो ना, अरे काय बापाचं नाव खराब केलं, बापाचं नाव खराब केलं म्हणजे त्याच्या आजोचं नाव खराब झालं, आजोचं नाव खराब झालं म्हणजे पंजोबाचं नाव खराब झालं, म्हणजे परंपरा गेली खराब झाली ना एकामुळं, झाली की नाही? चुकारा गेला राजा, शोधच लागत नाही त्या राजाचा, त्या चौघांच्या. कोण राजा? तो मूळ परब्रह्म परमेश्वर. देव देवळामध्ये लपला, देऊळ पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसीच आहे. काय? देवा देवात आहे, तो गुप्त आहे. तर देवाची पूजा जरी केली तरी ती देवाला पोहोचते, कारण तो देवामध्ये आहे. हाच नाही सृष्टीत सर्वत्र आहे. अंतरात्मा हा देव असून तो प्रत्यक्ष नाही होत नाही, म्हणून सचेतन अशा देवाची, म्हणजेच कोणाची? देव म्हणजे काय? देव देवात आहे ना, आहे ना देव. देव देवातच आहे. देव काय देवाच्या बाहेर गेलेला नाही किंवा जाणार नाही किंवा जात नाही. देव कुठं आहे? देवात आहे. देव कोणतं? आता त्याची पण ओळख असली पाहिजे. देव कुठं आहे? अंतरात्मामध्ये आहे ना. अंतरात्मा म्हणजेच कुठं? देहामध्ये. त्या देहाचं पूजन झालं पाहिजे. आपण जातो त्या दगडीला पूजतोय. हा, आतमध्ये असलेला अंतरात्मा परब्रह्म हा देव आहे, तो दिसत नाही. आणि देव म्हणजे हा देह आहे. देहाची पूजा झाली पाहिजे. आपण कोणाची पूजा करतोय? आता ज्याचा त्याने शोधबोध घेतला पाहिजे आम्ही कोणाची पूजा करतोय. आम्ही कोणाची पूजा करतोय? हा, बायातकाराने, आपण आपल्या वैभवाने, आपण एक श्रद्धा म्हणून ज्या काही पूजा अर्चा करतोय, ठीक आहे, परंतु त्या कुठं केल्या पाहिजेत, कशा केल्या पाहिजेत, कुठल्या हेतूने केल्या पाहिजेत हे आपल्याला कळलं पाहिजे. सांगायचं काय आहे की अंतरात्मा देव आहे, तो प्रत्यक्ष दिसत नाही. सचेतन म्हणून आपण त्या देवाची पूजा केली पाहिजे. देव देवामध्ये लपला आहे, देव देवामध्ये लपलेला आहे अंतरात्मा. पण तो कोणाला पावतोय? देऊळ पूजिता पावे त्याला. देऊळ म्हणजे काय? त्या देहाचं पूजन. आता देहाचं पूजन म्हणजे काय? काय काय खातोय, एवढा घाणेरडा अभिषेक त्या देवामध्ये करतोय. कोण काय खाईल, कोण काय त्याच्यावर कसला कसला नको नको त्या बरोबर ना, सुवासाचा बरोबर ना अभिषेक केला जातो. हा, नको नको ते केमिकल टाकून. आणि मग सांगतोय माझी किडनी खराब झाली, माझं लिव्हर खराब झालं, माझं पॅनक्रियाटिक काम करत नाही, माझे बाईल ज्युसिंग काम करत नाही, माझं हे काम करत नाही, माझे पाठ दुखते, कंबर दुखते, हाडं मोडलेत. का? देवाची दशा आम्ही करून टाकली खराब. देऊळ आमचं देताना, भगवंताने निर्माण करताना त्या देवाची निर्मिती कशी केली होती, आम्ही आणखी मजबूत करायला पाहिजे, चांगलं करायला पाहिजे, बनवायला पाहिजे. आम्ही काय केलं? खराब केलं. समर्थ स्पष्ट म्हणतायत, देव देवामध्ये लपाला, देव पूजिता पावे त्याला. त्या देवाची पूजा केली त्यालाच ते पावणार आहे. सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेच आहे. सृष्टीमध्ये तेच आहे. आणि तीच त्या आत्मदेवाला, त्या अंतरात्माला, त्या भगवंताला, त्या परब्रह्माला पोहोचते. दोन्ही नामे एकाच पडली, लोकी नेमस्त कल्पिली, विवेक प्रत्यय पाहिली, तो एकची नाम. काय केलं? दोन्ही नामे एकाच पडली. एकाच तत्वाला लोकांनी दोन नावं दिलेली आहेत, शिवशक्ती किंवा प्रकृती पुरुष. वेगळं करता येत नाही. म्हणजे अशी कल्पना केली आहे, पण जर आपण आतमध्ये शिरलो, खोलवर जर पाहिलं, त्याचा आपण खोलवर जाऊन जर अभ्यास केला, अनुभव घेतला, तर मुळात तत्व एकच आहे. आणि ते म्हणजे मूळ माया. दोन्ही नामे एकाच पडली, प्रकृती पुरुष, शिवशक्ती, लोकी नेमस्त कल्पिली. आपण जर हे आता आपण कल्पना केलेली आहे शिवशक्ती किंवा प्रकृती पुरुष, पण जर विवेकाने त्याच्यामध्ये पाहिलं, विवेक प्रत्यय पाहिली, तर तेव्हा आपल्याला कळतं ते वेगळं नाही, ते एकच आहे. साखरेपासून आपण जर गोडी वेगळं करायला गेलो, होईल का वेगळी? करता येणार नाही. कापुरापासून त्याचा वास वेगळा करायला गेलो, वेगळं होईल का? नाही ना. गुण येतो त्याचा. शिवशक्ती म्हणजे बघा, तुम्ही कथा ऐकल्या असतील,
शिवापासून शक्ती पार्वती, शंकरापासून पार्वती वेगळी होते का? नाहीच ना. प्रकृती पुरुष. म्हणून ना प्रकृती ठीक नाही, तब्येत ठीक नाही, म्हणजे ती ठीक नाही म्हणजे शरीर ठीक नाही, वेग नाही करता येत. मुळात जर आपण विवेकाने प्रत्यय घेत गेलो, त्याचा अनुभव घेतला, तर ते वेग दिसत नाही, ते एकच आहे. नाही पुरुष ना वनिता, लोकी कल्पिले तत्वता, त्याचा बरा शोध घेता काहीच नाही. काय? नाही पुरुष ना वनिता म्हणजे आता आपण कल्पना केली तो पुरुष आहे की स्त्री आहे, म्हणजे स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंग आहे, पुरुष आहे की वनिता, वनिता म्हणजे स्त्री. कल्पना केली आपण, लोकी कल्पिले तत्वता. हा, पण तिथे स्त्रीत्व नाही, पुरुषत्व पण नाही. म्हणजे सूक्ष्मात जाऊन जर आपण त्याचा शोध घेतला तर आपल्याला असं कळतं की कोणताच फरक त्यामध्ये नाही, ते एकच तत्व आहे. वरून बघितलं प्रकृती पुरुष दिसतोय. श्री नदी पुरुष खाल ऐसे बोलती सक, विचार पाहता निवा देह नाही. बघा आता इथे फार महत्वाचं उदाहरण दिलेलं समर्थांनी. काय? श्री नदी आहे. श्री नदी म्हणजे काय? ती नदी. आता इथे समर्थांचं व्याकरण किती स्वच्छ आणि सुंदर आणि सहज होतं बघा. नदी म्हणजे काय? ती नदी. आपण सांगतो का तो नदी? ती नदी. ती म्हणजे काय झालं? स्त्रीलिंगी झालं, बरोबर ना? म्हणजे पाणी वाहत ना, म्हणजे नदीला काय म्हणणार? ती नदी. श्री नदी पुरुष खाल. खाल म्हणजे काय? आता नदी कशी वाहते? शांत संत वाहते. पण तो जर ओढा असला तर की धडधड असतो, छोटा की धडधड आवाज करत येतो. पुरुष खाल. खाल म्हणजे काय सांगितलंय? त्या ओढ्याला सांगितलं, तो खडखडाट आवाज करत येतो, खडखडाट आवाज करतो. पाणी वाहतं ना जोरात. ते नदीमध्ये वाहतं का जोरात पाणी? नाही, ते ओढ्यामध्ये वाहतं. त्याला आपण ओढ्याला काय सांगतो? ती ओढा सांगतो का? पण वाहतं पाणीच ना. ऐसे बोलती सक, विचार पाहता निवळ देह नाही. काय? जर आपण विचार केला तर स्त्रीचा किंवा पुरुषाचा कोणताच आकार नाही, ते निवळ पाणीच आहे. नदीमध्ये घ्या, तर तलावामध्ये घ्या, ओढ्यामध्ये घ्या, तिथेही पाणीच आहे, इथेही पाणीच आहे. ते पाणी म्हणून त्याला तिथे काय शब्द वापरलाय? ते पाणी. ती पाणी आहे का? तो पाणी आहे का? नाही ना, ते पाणी. ना पुरुष ना स्त्री, नाहीच तिथे आहे का? काहीच नाही, निव्वळ पाणी. आपण आपणास कळेना, पाहू जाता आ कळेना, कशास काहीच मिळेना उदंडपणे. म्हणजे आपण स्वतः खरोखर कोण आणि कसे आहेत शोध घेऊ शकतो आपण, आणि शोधायला गेलो तर काही कळणार सुद्धा नाही. पाहू जाता आ कळेना, कशाच काही मिळेना उदंडपणे. म्हणजे आपण जर का या एवढ्या सृष्टीवर, या पृथ्वी तलावर, या विश्वाचा जर का आपण शोध घ्यायला गेलो ना, एवढा पोपट पसारा पसरलेला आहे, कसला मेळ बसणार नाही आपल्याला, शोधता सापडणार नाही. कशाच काहीच मिळेना उदंडपणे. बसा शोधत, या शोधापासून सुरुवात करा, नाही सापडणार. एकलाची उदंड झाला, उदंडची एकला पडिला, आपणासी आपला गलबला सोसवेना. हा फार महत्वाचं आहे. आपण बरोबर आत्माचा अंश आहोत. आत्मा सर्वत्र एकच आहे, तो अनेक वस्तूंमध्ये. एकलाची उदंड झाला आहे, आत्मा एकच, परमात्मा एकच आहे, पण तो उदंड झाला, उदंडची एकला पडिला. तो प्रत्येक वस्तूमध्ये वेगवेगळ्या रूपाने आहे की नाही? हा, आणि तो एक असून पण अनेक आहे, आणि याच अनेकपणाचा गलबला त्याला सोसवत नाही. हा आपणास आहे आपला गलबला सोसवेना आहे ना. त्या आपण पसारा पसरवला, पण त्याला हे सोसवत नाहीये. एक असून फुटी पडिली, फुटी असून स्थिती एकली, विचित्र का पैसावली प्राणीमधली. तो एकटा आहे, विखरलेला आहे.
वेगवेगळा भासतोय आपल्याला, दिसतोय आपल्याला, झाड, पाणी, पक्षी, फुले सगळ्या ठिकाणी दिसतोय वेगवेगळा विखरलेला. पण त्याचा एक संदपणा जो आहे ना तो जशाच तसाच आहे. म्हणजे त्याची विचित्र करणी हे प्रत्येक प्राण्यांमध्ये आपल्याला दिसून येते, वनस्पतींमध्ये दिसते. तेच सांगितलंय वनस्पतींमध्ये पण. वल्लीमध्ये जळ संचरे, कोरडेपणे वावरे, ओले वाचून न थिरे काही केल्या. वल्ली वल्ली वनस्पतीच्या वेळी वगैरे ज्या असतात, पाणी जातं ना आतमध्ये, पाणी आहे, वल्लीमध्ये जल संचय, पाणी आहे, कोरडेपणे वावरे. वरून बघायला गेलं तर ते कोरडं वाटतं, आतमधून आहे ना पाणी. झाड आपण पाहतो, झाड बघा ना, झाडाच्या फांद्या बघा, पानं, फुलं, वेली बघा, कारण आपल्याला वाटतं काहीच नाही, पण आतमध्ये पाणी आहे त्याच्या. ते झाडाची फांदी मोडा बघा, त्याच्यातून पाणी निघतं की नाही निघत, द्रव पदार्थ निघतो ना. वल्लीमध्ये जल संचरे, कोरडेपणे वावरे, ओले वाचून न थिरे काही केल्या. नाही ना, वनस्पती जगणारच नाही त्यांना जर ओलावा नसला तर. जगेल का? कुठलीही वनस्पती घ्या हातामध्ये, कुठलीही वनस्पती घ्या, पाणी नाही त्याच्यामध्ये, काय होतं, आतमध्ये जे पाणी आहे ना त्याच्या, ते शोषून घेतं. ते पाणी कमी 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 होत जातं आणि ते पाणी एकदा का संपलं ती सुकून जाते. आपण सांगू सुकलं झाड, सुकलं झाड, मेलं. मेलं म्हणजेच काय, नाही जगू शकत. ओले वाचून न थिरे काही केल्या. काहीच करा, कितीही करा, काही होणार नाही. झाडांमध्ये केली आळी, झाडे धावते निराळी, कित्येक झाडे अंतराळी उडून जाते. म्हणजे त्या झाडांना पाणी मिळण्यासाठी आपण काय करतो, झाडांमध्ये केली आळी, आळा करतो ना आपण, त्याच्या भोवती आपण असा आला करतोय. कशासाठी? राहिलं पाहिजे तिथे पाणी, बरोबर ना. मग त्या झाडांच्या फांद्या वेली असतात बघा, त्या वडाचं झाड, तीच फांदी, तीच वेळ खाली येते, नवीन झाड तयार होतं, बरोबर ना. म्हणजे त्या जमिनीवर तग धरतात, पुढे जातात, बरोबर ना. धावते झाडे धावते निराळी, त्याचं दुसरं झाड बनतं, वडाचं झाड वेगवेगळं बनायला सुरुवात होते, म्हणतो ना. काही झाडं आकाशात जातात, वाढतात, कित्येक झाडे अंतराळी उडून जाते, वाढतात ना. उंच 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 वाढत जातात. आहेत कुठे? जमिनीत, पण त्यांचा आकार वरच्या दिशेने जातो ना, खालच्या दिशेने जातो का? भूमीपासून वेगळी झाली परी ते नाहीत वाळली, राईच वाळवली जेथे तेथे. काही झाड, आता इथे झाड म्हणजे कोण? मनुष्य. भूमीपासून वेगळी आहेत, ती काय जमिनीत आहेत का? मनुष्य जमिनीत आहे का? आता झाडांचं ठीक आहे, झाडं आपण जमिनीमध्ये लावतोय, पण मनुष्य जमिनीमध्ये लावतो का? नाही. म्हणजे जमिनीपासून, भूमीपासून वेगळी आहेत, भूमीपासून वेगळी झाली तरी ते नाहीत वाळली, बरोबर की नाही. आता मगाच्या उदाहरणामध्ये काय बघितलं आपण? पाणी आहे, जमिनीपासून बाहेर काढले ते वाळतात, सुकतात, मरून जातात. आता मनुष्य आहे, प्राणी आहे, जमिनीत नाहीये, भूमीपासून वेगळी आहेत तरी ते नाहीच वाळली. वाळली का? नाही. निराळीच वाळवली जेथे तेथे, ती वेगळीच. निराळी म्हणजे वेगळी, भूमीपासून वेगळी राहिली आणि जिकडं तिकडं ते वाढत राहिले. पशु पक्षी बघा, है ना, पशु पक्षी कसे वाढतात? बाहेर वेगळं राहूनच वाढतात ना. देवाकरिता चालती झाडे, देव नसता होती लाकडे, नीटचे आहे कुवाडे सर्वथा नव्हे. काय आहे तोपर्यंत, एकदा तो निघून गेला ना, काही नाही, स्पष्ट उभे मांडले. देवाकरिताच चालती झाडे, देव नसता होती लाकडे. काय, एकदा तो निघून गेला ना, अरे उचला उचला उचला, नाव पण घेत नाही, बॉडीच सांगतात. बॉडी आणली का, त्याला आणलं का नाही सांगत, नाव पण गेलं. एकदा तो अंतरात्मा निघून गेला, परब्रह्म निघून गेला, त्याचं नावही कोणी घेत. नीटचे आहे कुवाडे सर्वथा नव्हे. प्रेत सांगतात की नाही, त्याला प्रेतच सांगतात ना. हे अगदी 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 सरळ सोपं आहे. नीटचे आहे कुवाडे, हे काय एवढं काय कठीण नाही, समजण्या कोणाला न समजण्यासारखं सरळ सरळ साधं कोड आहे, बरोबर की नाही. म्हणजे आपण सांगतो ना, एखादा गुंता सुटत नाही, अरे खरंच मला हे कळत नाही,
न कळल्यासारखं आहे काय? त्याच्यामध्ये होता तोपर्यंत त्यांनी सगळं केलं, खाल्लं पिलं सगळं केलं, हा हो ओळखलं. एकदा अंतरात्मा निघून गेला, त्याला सांगा तुला करोड रुपये देतो, ये येऊन बस माझ्या बाजूला, काही बसणार. आणि बसला ना समजायचं आहे ना. हा, झाडापासून झाडे होती, तेही अंतरिक्ष जाते, वाने भेदिले जगती कदापि नाही. झाडांपासून वेगळी झाडं तयार होतात, आकाशामध्ये जातात, नवीन उंच उंच नवीन पालवी फुटते, नवीन झाडं तयार होतात. परंतु त्या सर्वांच्या मुळाने पृथ्वीला तडे जात नाहीत. जातात का? कधीच नाही. झाडापासून होती झाडे, नवीन नवीन झाडं तयार होतात, हे अंतरिक्ष जातात ना, आकाशामध्ये जातात ना, उंच 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 होत जातात. मुळाने भेदली. आता त्यांची मुळं कुठे आहेत? जमिनीमध्ये आहेत. जातात का तडा? तेव्हा ती बरीचशी झाडं 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 झाली, उंच गेली आणि जमीन फाडून टाकली सगळी. झालं का असं? कदापि नाही. कदाचित पण नाही. तेवढ्या पुरती होतं ते, त्याच्याने काही संपूर्ण पृथ्वी नष्ट होते का? नाही ना. झाडा झाडे खात पाणी, घालून पाहिली प्रतिदिनी, बोलकी झाडे शब्द मतनी विचार घेतली. काय? आता आपण एखादं झाड लावलंय, झाडा झाडे खात पाणी, झाड लावलंय आपण, त्याला खत पाणी घालतो ना आपण. खत पाणी म्हणजेच काय? त्याच झाडांचा पालापाचोला कुजलेला असतो, त्याच्यापासून खत तयार केलं जातं, पाणी टाकलं जातं, है ना. आणि त्याच्यामुळे त्यांचं पोषण होतं. घालून पाळली प्रतिदिनी, बोलकी झाडे शब्द मंत्री विचार घेते. आता बोलकी झाडं म्हणजे कोण? माणसं. हे समजून घेतात. या दंडकामध्ये स्पष्ट सांगायचं की आपण ह्या सगळ्या गोष्टी, बोलकी झाडं म्हणजे कोण? मनुष्य. त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आपण, त्याचं विवेचन केलं पाहिजे, त्याचा भाव ग्रहण केला पाहिजे, जाणीव घेतली पाहिजे की नक्की काय. मनार्थी तुके आधीच झाले, मग कल्पनिक बोलिले, जाण तयासी समजले सकळ काही. काय जे काही ज्या क्रमानुसार घडायचंय ना, ते सुरुवातीलाच निश्चित झालेलं आहे. येता धाता पूर्वम कल्पयात. म्हणजे प्रत्यक्ष घडल्यानंतर काही लोक तर्क वितर्क लावत असतात, कल्पना करून सांगत असतात, त्यांचा अंदाज. आता काही अंतर्ज्ञानी आहेत ना, जाणकार आहेत, तेच खरा कारणभाव त्यामधला ओळखून असतात. नाहीतर बाकीचे सर्वजण स्वतः तर्क वितर्क लावतच असतात. जाणते असे समजले म्हणजे हे फक्त जाणत्यालाच कळतं. बाकीचे काय? कल्पकल्पन बोलिले, कल्पना केल्या, तुझं असं होतं तसं होतं, तुमच्या पूर्वजांनी हे केलं होतं ते केलं होतं. जाणताय का? नाही. कल्पना केलं त्यांनी फक्त, सत्य नाही. आणि जाणत्याला कळतं, त्यांनी जाणीव घेतलेली होती. बरोबर ना. संतांना सगळं माहिती होतं, राजभाऊ तेव्हा लिहिलेला होता, आजही स्पष्ट लागू होतं का? समर्थांनी सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये काही वर्षानंतर मनुष्य देहाला या पृथ्वी तलावर जगणं मुश्किल होणार आहे. त्याकरिता दासबोधाचा अभ्यास, संता साहित्याचा अभ्यास, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, है ना, सगळं प्रत्येक धर्मामध्ये दिलेलं, प्रत्येक संतांनी दिलेलं आहे त्यांनी. म्हणून त्याची जाणीव पाहिजे. समजले तरी उमजेना, उमजले तरी समजेना, प्रत्येक विनानुमानिना सकळ काही. म्हणजे एखाद्याने तर्क लावला, त्याला काही कळलं, असं वाटतं त्याला की मला आता सगळंच कळलंय. ते खरं आहे का? नाही ना. कधी संगतवर समजूत पडत नाही. आत्मज्ञानाच्या प्रत्यक्ष अनुभवाशिवाय कोणतंही यथार्थ ज्ञान होत नाही. मला स्पष्ट सांगायचं, आत्मज्ञान सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्या आत्मज्ञानाला प्रत्यय पाहिजे. नुसतंच आपण अनुमान करणार आणि ते उपयोगाचं नाही ना, हे महत्वाचं. बरोबर की नाही? सर्वत्रांचा वडील कोण याची पहावी ओळखण, भेटे आपणास आपण जगदांतरे. म्हणजे विश्वामध्ये ज्या काही सगळ्या सृष्टीमध्ये वस्तू आहेत, दिसतंय,
या सगळ्या वस्तूंचा, या तत्वांचा, गुणांचा निर्माता कोण आहे, वडील कोण आहे, सर्वत्रांचा वडील कोण, याची पहावे ओळखना. ओळख घेतली पाहिजे ना. भेटी आपणास आपण जगदांतरे, म्हणजे सत्य स्वरूप हे जाणल्यानंतर आपलं सत्य स्वरूप काय आणि जगाचं सत्य स्वरूप काय हे बघायला कळत, हे अनुभवायला मिळत. बरोबर की नाही. जगदांतरे म्हणजे आपल्याला आपली स्वतःची ओळख कळते, भगवंताची ओळख कळते, जगाची या विश्वाची ओळख कळते. अंतरनिष्ठांची उंच कोटी, बाहेर मुद्राची संगती खोटी, मूर्ख काय समजेल गोष्टी शहाणे जाणते. बरं, म्हणजे जे काही अंतरनिष्ठ पुरुष आहेत त्यांचा दर्जा म्हणजे आध्यात्मिक श्रेष्ठता ही स्पष्ट आहे, ती उच्च आहे. कोण? जे अंतरनिष्ठ आहेत. अंतरनिष्ठांची उंच कोटी. संत हे अंतरनिष्ठच होते. ते परब्रह्माच्या म्हणजे नविदा भक्तीच्या शेवटपर्यंत त्यांची मोजमाप होऊ शकत नाही, त्यांची तुलना कशाची होऊ शकत नाही. जरी ते सुरुवातीला समर्थांनी सांगितलं होतं कसे होते, कसे म्हणजे जसा एखादा हिरा एखाद्या चिंदीमध्ये, फडक्यामध्ये, आपल्या भाषेमध्ये आपण पोतेरा म्हणतोय, त्याच्यामध्ये गुंडाळलेला असतो, हे संत होते. ते अंतरनिष्ठ आहेत. त्या हिऱ्याची किंमत करता येत नाही तसं त्या अंतरनिष्ठांची उंच कोटी, बाहेर मुद्रेची संगती खोटी. असतात ना असे, दिखावा करतात, भगवा घालतात, काय कोण कपाळाला काय लावील, कोण खांद्याला काय लावील, कोण अंगाला काय लावील. हे दिखाऊपणा आहे, हे मिरवण्याकरिताची लक्षण आहे. बाहेर मुद्राची संगती खोटी, मूर्ख काय समजेल गोष्टी शहाणे जाणते. आता तो मूर्खच आहे. म्हणजे या लोकांची ओळख मूर्खाला होत नाही, मात्र जो शहाण आहे ना त्याला हे कळतं की हा काय, हा सगळं बरोबर 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 सगळ्या गोष्टी आहेत. परंतु अंतरनिष्ठांच्या खुणा अंतरनिष्ठ जाणते. जर अंतरनिष्ठ असेल तर त्याला भगवंत काय, परमात्मा काय, परमेश्वर काय, अंतरात्मा काय कळतं. स्पष्ट सांगितलं. अंतरे राखता माझी, व्यास भलताच भलताच नवाजी, अंतरे न राखता भाजी मिळणार नाही. काय? अंतरे राखता राजी म्हणजे काय? फार महत्वाचं आहे. अंतरे राखता राजी म्हणजे आपण दुसऱ्यांचं अंतःकरण दुखवता कामा नये, दुसऱ्याला वाईट बोलता कामा नये. एखाद्याने वाईट जरी केलं तरी त्याला समजून उमजून सांगणं फार महत्वाचं आहे. बरोबर की? म्हणजे जर का कोणी जर का आपली प्रशंसा करेल, आता आपण जर का एखाद्याची काय म्हणतो ज्याला आपण चुकीच्या प्रकारे माहिती लोकांना देत गेलो की त्याची बदनामी करत राहिलो, आपल्याला कोणी विचारेल का? नाही ना. म्हणून समर्थांनी एक ते दंडक दिलेला आहे की अंतर न राखता भाजी मिळणार नाही. म्हणजे जर का आपण कोणाला जर का वाईट सांगायला राहिलो ना, वाईट सांगत राहिलो ना, प्रत्येकाचं ह्याचं त्याचं उन्ह धुणं काढत राहिलो ना, अंतरे न राखता भाजी मिळणार नाही. म्हणजे एक वेळ अशी येईल ना की आपल्याला खायला भाजी सुद्धा देणार नाहीत कोणी साधी. लक्षात घ्या, समर्थांनी स्पष्ट शब्द सांगितलंय. म्हणजे समोरील व्यक्ती कशी असू दे, आपण अंतरे राखता राजी, त्यांना समाधान ठेवलं पाहिजे, त्यांना दुखवता कामा नये. त्यांनी आपलं जरी वाईट केलं तरी आपण त्याचा वाईट करता कामा नये. असा हा व्यवहार फार महत्वाचा आहे. ऐसे वर्तते प्रत्यक्ष, अलक्षी लावावे लक्ष, दक्षास भेटता दक्ष समाधान होते. आपला व्यवहार ऐसे वर्तते प्रत्यक्ष, असंच आपलं वर्तणूक असणं गरजेचं आहे. अलक्ष लावावे लक्ष, काय? जो परब्रह्म आहे त्याच आपण ध्यान केलं पाहिजे. अलक्षास लावावे लक्ष, आपलं लक्ष कुठं पाहिजे? अलक्ष म्हणजे जो परब्रह्म आहे, निर्गुण निराकार आहे, त्याच्याकडेच आपलं लक्ष पाहिजे. दक्षास भेटता दक्ष. आता जर का दक्ष म्हणजे कोण? जो सावध आहे, जो जाणीवेत आहे,
आता जाणीवीत कोण असतो? जो परब्रह्माच्या चरणी नतमस्तक झालेला आहे, दास्य भक्तीमध्ये आहे, आत्मनिवेदनामध्ये आहे, तो दक्ष. आणि त्या एका दक्षास दुसरा दक्ष भेटला तर समाधान आहे. संतांना संत भेटला तिथे काय होतं? कीर्तन होतं, निरूपण होतं. आणि संतांना संत भेटला तिथे वादच होतात. म्हणून सांगितलं दक्षास भेटता दक्ष समाधान होते. मनास मिळता मन पाहून येते निरंजन, चंचल चक्र उल्लंघून लाड जाते. आता मनाला मनाची खून पटली की दोघे पण परब्रह्माचे दर्शन घेऊन निघून जातात. मायेचे चंचल चक्र ओलांडून पलीकडे जातात. काय? मनाच मिळता मन, बरोबर की नाही? लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. नाहीतर मग तिथे मायामध्ये अडकून पडतील. एकदा जाऊन पाहून आले मग ते सन्नीत देखिले, चर्मचक्षी लक्षिले न वचिकला. म्हणजे आता इथे उदाहरण दिलेलं आहे की असा काही एकदा जाऊन पाहून आले, बघितलंय आपण सगळं प्रत्यक्ष स्वतःने, भगवंताला आपण अनुभवलेलं आहे, मग ते सन्निध देखिले. असं ना, उपासना करा, नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताला समोर ठेवा. तिने बघितलं का नाही? मला विष जरी प्यायला दिलं ना तरी मी भगवंताचं नाव सोडणार नाही. विष पाजलं, लीन झाली ना. एकदा जाऊन पाहून आले मग ते सन्निध देखिले, चर्मचक्षी लक्षिले न वचकला. साक्षात्कार आहे. हे काय सहज अशा साध्या डोळ्यांनी भगवंताचं रूप दिसणार नाही, बरोबर की नाही? ना आता बाबा त्या कुत्र्याच्या मागे वाटी घेऊन धावले, आपण काठी घेऊन धावतोय. का घेतले? आपणही धावतो कुत्र्याच्या मागे, तेही धावले, ते संत होते. त्या कुत्र्याने भाकरी पळवली, आता आपल्याकडनं भाकरी पळवली. आपण काय करतो? संतांनी काय केलं, नादबाबांनी काय केलं? ते संत होते, त्यांनी पाहिलं परब्रह्म कुठे आहे, साक्षात्कार झाला होता त्यांना. अरे बाबा रे, ती भाकरी पळवले ना, तू खाशील, ती कोरडी आहे, कशाला कोरड पडेल, म्हणून ही तूप घे, तुपाची वाटी घेऊन धावली. आपण स्वतःला तपासलं पाहिजे ना. आपण काय करणार? वाटी नाही, काठी घेणार. माझी भाकरी चोरली, नाही पाहिलं ना, आपण अनुभवच नाही घेतला. हे काय एवढ्या सहजाने आपल्याला कळणार नाही. ते चर्मचक्षी लक्षिले नावाचे कदा कधीच आपल्याला डोळ्याने दिसणार नाही, समजणार पण नाही. ते मनाने पाहता आलं पाहिजे. नाना शरीरी चंचल अखंड करी चळवळ, परब्रह्म ते निश्चय सर्वात आहे. काय चंचल? नाना शरीरी चंचल अखंड करी चळवळ, म्हणजे जाणीव, चेतना युक्त असलेली चंचल भावना आहे. जाणीव जर का सगळ्यांच्या शरीरामध्ये आहे, नाना शरीरी चंचल, आणि ती वळवळतेच एका ठिकाणी नाही राहत, बरोबर ना? त्याची वळवळ चळवळ चालूच असते. आणि एकच असा निश्चय आहे, जो परब्रह्म आहे, तो सगळ्या ठिकाणी, तो स्थिर आहे. म्हणजे प्रत्येक कणाकणामध्ये असताना सुद्धा तो स्थिर आहे. चंचल धावे एकीकडे, बोस पडे दुसरीकडे, चंचल पुरे सर्वांकडे, ते तो गळे ना. काय चंचलाचा प्रकार? माकड आपल्याला माहिती आहे कसं आहे चंचल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात. आता ज्या ठिकाणाहून गेला ती जागा रिकामी झाली ना. आता पूर्वेला आहे, गेला पश्चिमेला, पूर्वेची जागा रिकामी झाली ना. चंचल धावे एकीकडे, बोस पडे दुसरीकडे, दुसरीकडे रिकामच राहिला ना तो. परब्रह्म तसा नाही, कुठेही गेला तरी तो तिथे आहेच, आहे ना. बोस पडे दुसरीकडे, चंचल पुरे सर्वांकडे, हे तो घडे ना. काय एकाच वेळी सगळ्या ठिकाणी राहू शकतो का? चंचल नाही राहू शकतो. चंचल चंचालाल पुरेना, अवघे चंचल विवरेना, इच्छा अपार अनुमाना कैसे थे. माणसाचं मन आहे ना, चंचल जरी असलं ना
तरी ते विश्वातील चंचल जाणीवेला जाणू शकत नाही. त्या जाणीवेचे आकलन सुद्धा होणार नाही. निश्चय ज्या मर्यादा काय अमर्याद निश्चय म्हणजे अमर्याद अपार अनुमाना कैसे येते. निश्चय अमर्याद असताना त्याला हे चंचल जाणू शकणार नाही, त्याला कल्पना पण होणार नाही. गगनी चाललेली हवावी कैसे पावेल पार पादवी, जाता मध्येची विजावी हा स्वभावच तिचा. काय गगनी चाललेली हवावी म्हणजे आकाशामध्ये त्याचा बाण जातो ना, कैसी पावेल पार पदवी, शक्य आहे का? नाहीच. जाता मध्येच विजावी हा स्वभावच तिचा. बरोबर की नाही? म्हणजे आपण एखादा हे लावतोय आकाशामध्ये, आपण रॉकेट सोडतो बघा, दिवाळीमध्ये आपण एखादा रॉकेट सोडला आकाशामध्ये, पेटवला, त्याच्यामध्ये जेवढा दारू आहे तेवढा तो वर जाणार. किती 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 वर जाणार, हजारो किलोमीटर वर जाणार. दारू गोळा संपला, त्याची ताकद संपली. गगनी चाललेली हवावी कैसी पावेल पार पदवी, जाता मध्येच विजावी हा स्वभाव. शेवटी वर गेल्यानं काय झालं? विजल्यानंतर कुठे जाणार? स्वाभाविक आहे, त्याला मर्यादा आहे. एखादं खेळणं असतं, चावी दिली, फिरतं 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 चावी संपली, बंद पडतं. ते उदाहरण समर्थाने ते दिले, फटाक्यांचं दिले बघा ना. गगनी चाललेली हवावी कैसे पावेल पार पदवी, जाता मध्येच विजावी हा स्वभाव तिचा. मनोधर्म एकदेशी कैसा आकळेल वस्तूसी, निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्म. मन म्हणजे कसं आहे की जे मर्यादित आहे, अपूर्णच आहे ते. एकदेशी म्हणजे काय? ते मनोधर्म एकदेशी कैसा आकेल वस्तूसी. कसा काय? नाहीच ना. कसं जाणणार तो त्या परब्रह्माला? तो परब्रह्म तर अमर्याद आहे. आणि मनाचं बघायला गेलं तर आपण त्याला काहीतरी मर्यादा येतात. मनाचा भाग दाखवला, जसं तो ते आपण आता रॉकेट बघितलं, सोडलं, वर 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 गेलं, जेवढी क्षमता होती तिथपर्यंतच गेलंय, संपलं, खाली पडलं. पुढे आला, पृथ्वीवरच आला. मातीच होय. मागील समासामध्ये पाहिलं आपण, किती झडपट कर नाही ओळख घेतायत. कैसा आकेल वस्तूसी, निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्म म्हणे. काय मग ते शेवटी माघारी येत आहे. अशा अपयशी माणूस निर्गुण सोडून सर्व ब्रह्म आहे अशा वर्णना करू लागतो. म्हणजे काय? कोल्ह्याला आंबट द्राक्ष नाही, सारासार विचार. बरोबर ना? त्याला कळलंच नाही ना, त्याने अनुभव घेतलाच नाही, प्रचिती घेतलीच नाही. उड्या मारून मारून बघितल्या, द्राक्ष नाही भेटली, सांगून टाकलं द्राक्ष आंबट आहे. अरे पण तू स्वतः पाहिली का? नाही, सारासार विचार तेथे अवघा अंधकार, खरे सांडून खोटे पोर नेणते घेते. म्हणजे सार असार ह्याचा काही विचारच नाही, अभ्यासच नाही. मग काय असणार आहे तिथे? अंधकारच असणार आहे, अज्ञानीपणाच असणार आहे, अज्ञानाचा काळोखच असणार आहे. खरे सांडून खोटे पोर नेणते घेते. म्हणजे खरं सोडून देणार. एखादा जर का ज्याला जाणीवच नाहीये सोन्याची, तो काय टाकणार? तो काय करणार? त्याला हिरा दिसता, हिरा हिरा हिरा, हिरा कसा असो हेच त्याला माहिती नाही. तो काय करणार? ते दगड समजूनच टाकून देणार ना. तसा हा सगळा प्रकार आहे. ज्याला भगवंताची ओळखच होत नाही, जो भगवंताला जाणूनच घेत नाही, समजूनच घेत नाही, तो असाच करतोय ना, अरे परब्रह्म भगवंत नाही, मला भेटतच नाही, तो असाच आहे. ब्रह्मांडाचे महाकारण, तेथून हे पंचीकरण महावाक्याचे विवरण वेगळे असेल. ह्या विश्वाचे, या ब्रह्मांडाचे आदिकरण मूळ माया आहे आणि तिच्यातूनच हे पंचीकरण झालेलं आहे. परंतु या महावाक्यातील नेमस जे आहे ना, ते फार वेगळे. महावाक्याचे विवरण वेगळं आहे, ते काही एवढ्या सहजासहजी
कळणार नाही. महत्त्व महद्भूत तोची जाणावा भगवंत, उपासना हे समाप्त येथून झाली. काय महत्त्व अर्थात शुद्ध जाणीव आणि तिचा आविष्कार विष्णू हा महद्भूत आहे आणि तोच खरा भगवंत आहे. महत्त्व आणि महद्भूत हे दोन फार महत्वाचे आहेत. महत्त्व म्हणजे शुद्ध जाणीव आणि विष्णू हा महद्भूत, तोच जाणावा भगवंत, उपासना हे समाप्त इथून झाली आणि तोच खरा भगवंत हे समजलं, हे समजून घेतलं, त्याच्यापाशीच सर्व उपासनांचा शेवट होतो आणि नंतर पुढे काही शिल्लक राहत नाही. ते कळलं पाहिजे. महत्त्व महद्भूत, कर्म, उपासना आणि ज्ञान तीन गोष्टी दिल्या. कर्म म्हणजे सांप्रदायिक आचार, उपासना आणि ज्ञान या तीन महत्वाच्या गोष्टी, या तीन पायऱ्या आहेत. त्रिकांड वेद हे प्रमाण. वेद हे ज्ञान प्राप्ती होताच संपून जातात. ज्ञानाचे होते विज्ञान, मग त्या ज्ञानापासून काय तयार होतं? विज्ञान. म्हणजे त्या ज्ञानाच्या पण पलीकडे हे परब्रह्म आहे, परब्रह्मी. ज्ञानाचे होते विज्ञान, परब्रह्म. तिथे ज्ञानाची रूपांतरण हे विज्ञानातच होत, बरोबर की नाही? म्हणजे पृथ्वी निर्माण झाली, मनुष्य योनी निर्माण झाली, जीवसृष्टी निर्माण झाली. नंतर आपण इतिहास बघितलेला. माणूस पहिला माकड होता, शेपटी निघाली, नंतर तो एक एक शोध लावत गेला, अग्नीचा शोध लागला, नंतर मग ते अन्न खायला लागला, नंतर मग तो शेती करू लागला. इतिहास आपल्याला माहिती आहे. म्हणजेच त्या ज्ञानाचं रूपांतर या विज्ञानामध्ये झालं. एक एक नंतर मग ती गुरुत्वाकर्षण शक्ती, त्या चाकाचा शोध, विजेचा शोध, सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. म्हणजेच काय, कर्म, उपासना आणि ज्ञान महत्वाच्या तीन पायऱ्या आहेत, प्रगतीच्या पायऱ्या आहेत. त्रिकांड वेद हे प्रमाण, ज्ञानाचे होते विज्ञान, परब्रह्मी. म्हणजेच चंचल काय, आपण चंचलात राहायला पाहिजे की नको, परब्रह्माची ओळख कशी घेतली पाहिजे, हे समर्थांनी या समासामध्ये सांगितलेलं आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे चंचल लक्षण निरूपणाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ. इदं मम श्रीराम समर्थ.